29 महापालिकांमधल्या मतदानाचे सर्व अपडेट्स आपण बघतोय। मुंबईकडे वळूयात। मुंबईत 3.5 पर्यंत 41.8% मतदान झालंय। मुंबईत मतदानाचा टक्का 50%च्या वर जाणार काय आता बघावं लागेल। 2017 मध्ये मुंबई पालिकेसाठी 58.08% मतदान झालेलं होतं। मुंबईत 3.5 पर्यंत 41% मतदान झालेलं आहे आणि त्यानंतरही जवळपास 2.5 ते 3 तास मतदान झालेलं आहे आणि अजूनही काही ठिकाणी मतदारांच्या रांगा बघायला मिळतात। त्यामुळे या टक्केवारीत नेमकी किती वाढ होते बघावं लागेल। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। 2017 मध्ये मुंबई पालिकेसाठी 58.8% मतदान झालेलं होतं आणि या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश। काय ताजे अपडेट आहे? अजूनही मतदान केंद्रांबाहेर मोठमोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर लोकांमध्ये गेल्या 2017च्या महापालिका निवडणुकीच्या निकालाचा आणि त्या एकूणच तेव्हा झालेल्या मतदानाच्या आकडेवारीचा जर विचार केला गेला तर यावेळेस ही आकडेवारी वाढणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने नियोजनही करण्यात आलं होतं। आपण बघतो गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक आयोगाने प्रचंड गाजावाजा केला होता। आमच्याकडची केवढ्या मोठ्या प्रमाणात तयारी आहे आणि आता आम्ही सक्षम आहोत की अतिशय पारदर्शकपणे हे सगळी प्रक्रिया पूर्ण पडेल या दृष्टीचं सगळं नियोजन दाखवण्यात आलं होतं आणि त्याचा गाजावाजाही प्रचंड करण्यात आला होता। पण आज संबंध राज्यभर विशेषतः मुंबईमधलं चित्र सांगायचं तर आम्ही जिथे ज्या ठिकाणी सकाळी 7 वाजता होतो 7:30 वाजता मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आणि पहिला मतदार ज्या ठिकाणी होता गुलाबबाग कप परेड भागामध्ये त्याच्याकडून मतदान झालं नाही। त्याला 2 मिनिटे थांबावे लागलेले आहेत आणि या सगळ्याचा परिणाम आता मतदारांच्या रांगा केंद्रांबाहेर आहेत। मतदानामध्ये काही प्रमाणात आकडेवारी वाढू शकते पण जर ही आकडेवारी ही वाढवण्यासाठी प्रयत्न होत होते तर ही प्रक्रिया सुरळीत असती तर या मतदानाचा आकडा कदाचित 60-62% जाऊ शकला असता। मात्र या संदर्भातले जे काही अपडेट आता येतील ते पुढच्या काही तासांमध्ये येतील। या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाकडून जो काही गोंधळ झाला आहे त्याला हे सगळी ही कारणं त्याला महत्त्वाची ठरणार आहे। ठीक आहे, पण यानंतर सुद्धा मतदानाचा टक्का वाढतो काय बघावं लागेल। ज्ञानेश धन्यवाद या माहितीसाठी।